मतदान पूर्णपणे नागरिकांनी ग्राउंडला येऊन मतदानाचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकार बजावलेला आहे. परंतु आज या ठिकाणी मतदान करत असताना काहीतरी वादविवाद आपला झालेला आहे. नेमका तो काय प्रकार होता आणि काय सांगाल या सगळ्या घटने क्रमांकाबद्दल? प्रथमतः फुरसुंगी उरुळदेवाची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2025 ही आज संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये प्रथमतः मतदार राजाचं ज्यांनी प्रत्येकाने आपापला वेळ देऊन फुरसुंगीच्या विकासासाठी घराच्या बाहेर पडून जे काही मतदान केलं त्या मतदार राजाचं प्रथमतः सर्वांच्या ठिकाणी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो, आभार मानतो. खरं तर मतदार राजाच्या मतदानावर उद्याचा निकाल हा ठरणार आहे. उद्याचा निकाल हा 100% मशालच्या चिन्हावर मतदान झालेलं असं मला 100% वाटते, त्याचा विश्वास आहे. आणि उद्या सर पे ताज मशाल पे रहेगा. आज सकाळी काहीतरी भानगड झालेली असे नागरिकांकडनं आम्हाला समजून येत आहे. काय नेमकं झालेलं होतं? वादविवादाचं कारण नेमकं काय होतं? कुणासोबत वादविवाद झाला होता? काय सांगाल? भानगड लय मोठी झाली आहे. पत्रकारांपासून कधीच मी लपित नाही, डायरेक्ट बोलतो. संध्याकाळी भांडणं होईल अशी मला शक्यता आहे थोडीशी. कारण काय झालंय, मी ज्यावेळेस मला फोन आला आतमधनं की एक उमेदवार आतमध्ये थांबलाय आणि आमचा बादशाह त्या ठिकाणी हा मतदार आहे आणि त्या मतदार तो त्या ठिकाणी पोलिंग एजंट म्हणून बसला होता. तर त्यावेळेस काहीतरी गडबड त्या ठिकाणी झाली. गडबड झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमच्या त्या पोलिंग एजंट कुठल्याही पक्षाचा असो, परंतु त्याला बोलण्याचा कुठल्याही उमेदवाराला राईट नाही. तो त्यांना बोलला त्या ठिकाणी की तुमच्याकडे बघून घेऊन तुम्हाला फटकवीन, अशी भाषा ज्यावेळेस त्याच्याकडनं झाली त्यावेळेस माझ्यासारख्या उमेदवाराचं काम आहे आपल्याबरोबर जो कार्य करतो, जो कार्यकर्ता काम करतो त्याच्यावर जर अन्याय होणार असेल तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाही. दुसरी गोष्ट, जो काही प्रकार घडला तो 100% चुकीचा होता. ज्यावेळेस आम्ही सांगायला गेलो तू का बोलला, तर दोन भाऊ त्यावेळेस माझ्या अंगावर आले. त्यावेळेस त्यांना अजून माहीत नाही निवडणुकीचा निकाल उद्या आहे. ही दुश्मनी आहे ना आता कायमस्वरूपी राहणार आहे. मी जाहीररित्या माईकवर सांगतो या ठिकाणी. का माहिती आहे का? त्याला कारण आहे, ज्या वेळेस चांगल्या कार्यकर्त्या ठिकाणी काम करतो ना, काही चोर उमेदवार या ठिकाणी चोरीचं मतदान या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या सोबतीला काही चोर होते बाकीचे, त्यांनी या ठिकाणी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला. जर मी यदा कदाचित सकाळी वादविवाद केला नसता तर त्या ठिकाणी तुम्हाला बोगस मतदान या ठिकाणी झालेलं दिसलं असतं आणि ते आज कळलं असतं सर्वांना. परंतु प्रशासन इतकं छान आहे की प्रशासनाने पूर्ण या घटनेवर अंकुश ठेवला आणि प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान या ठिकाणी होऊ दिलं नाही. हे मतदान ज्यावेळेस होऊ दिलं नाही त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की चला कुठेतरी प्रशासन चांगल्या पद्धतीचं काम करतंय. परंतु न्याय देत असताना हा सर्वांना सारखा न्याय पाहिजे. या ठिकाणी एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असं चालणार नाही. फुरसुंगी नगर परिषदेमध्ये काम करत असताना जनता ही सर्वांची, मतदार हा सर्वांचा आहे. परंतु मतदाराच्या डोळ्यापुढे काम ठेवून करत असताना कुणाची बाजू धरणं आणि कुणाची बाजू ओढणं हे चुकीचं होईल. ज्यावेळेस वक्तव्य चुकीचं वापरलं गेलं त्या ठिकाणी त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का राग येणार नाही? मग मी बोललो काय चुकीचं बोललो? नाना, आज या ठिकाणी झालेलं मतदान हे लोकशाहीच्या पद्धतीने आहे का बोगस पद्धतीने झालेलं आहे? काय सांगाल त्याबद्दल? माझ्या मते 100% लोकशाही मार्गाने या ठिकाणी आजचं मतदान झालेलं आहे. सकाळी जर लवकर मी या ठिकाणी लक्ष देत नाही आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अंकुश ठेवत नाही आणि पोलीस प्रशासनाला ती माहिती देत नाही आणि पोलीस प्रशासन अलर्ट झाल्याच्या नंतर तात्काळ लगेच पोलीस प्रशासनाने चुकीचं पुढचं होणारं सगळं काम या ठिकाणी थांबवलं, अन्यथा 100% मग चुकीचं काम घडलं असतं. परंतु माझ्या मते जे काही मतदान झालेलं आहे ते लोकशाही मार्गाने आतमध्ये झालेलं आहे. त्याचा निकाल जो काय लागेल तो आम्हाला उद्या मान्य असेल. आज मतदान पूर्णपणे झालेलं आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच. आज भरभरून नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे मतदानाला. आम्हाला अपेक्षाही नव्हती. सकाळी थोडीशी सुरुवात झाली त्यावेळेस गर्दी कमी होती, पण नंतर आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मतदारांनी येऊन मतदान केलेलं आहे. हा त्यांनी आम्हाला मतदान रूपी आशीर्वादच दिलेला आहे. आता उद्या येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात आता तुम्हाला सर्वांना तो समजणच की मतदारांनी आशीर्वाद कोणाकोणाला दिलेला आहे. तर मी या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.